Welcome student. Today's e-learning section of standard 6 science. Topic number 2nd and the topic name is living world and its second part. In this second part we are going to see about the different characteristics of living thing. So before starting our topic, please subscribe our channel and hit the bell to get next video notification. So let's start the topic. Respiration. Respiration is the characteristics of living thing. श्वसन ही सजीवांचं एक लक्षण आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर त्यासाठी ऑब्झर्व अँड डिस्कस हा पॉइंट पाहूया. रेस्पिरेशन मधील फर्स्ट, होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज और कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील? जर तुम्ही काय केलं, तुमचा हात नाकासमोर असा धरला आणि चेस्टवर हात ठेवला तर काय जाणवतं तुम्हाला? यू विल सी द एअर कमिंग फ्रॉम नोज. नाकामधनं बाहेर हवा आलेली तुम्हाला जाणवते, बरोबर आहे. यासोबत ज्यावेळेस तुम्ही चेस्टवर हात ठेवतात त्यावेळेस काय होतं? चेस्ट वेंट अप अँड डाऊन. छाती काय होते? वर आणि खाली जाते. म्हणजे या ठिकाणी आपण ब्रीदिंग पाहतो. शरीरामध्ये कशा प्रकारे ब्रीदिंग होते, म्हणजे आपण बाहेरची हवा आत घेतो आणि आतली हवा बाहेर सोडतो. सेकंड आहे, इफ वी ऑब्झर्व स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. ज्यावेळेस एखादा कुत्रा आहे तो जर झोपलेला असेल डॉग, आणि तो झोपलेल्या डॉगचं जर आपण बेली म्हणजे निरीक्षण केलं तर त्याचं पोट काय होतं? असं वर खाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे डॉग सुद्धा काय करतो? रेस्पिरेशन करतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी पहा, लिव्हिंग थिंग नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लाईफ. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झेलिंग द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. तर बाहेरून ऑक्सिजन शरीराच्या आत घेणं आणि आतमध्ये तयार झालेला, शरीरानं तयार केलेला कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणं, या क्रियेला काय म्हणतात? रेस्पिरेशन, श्वसन असे त्याला म्हणतात. काय म्हणतात त्या क्रियेला? श्वसन असे म्हणतात. तर animals such as fish, snake, mouse, etc. have a specific organ for respiration. मग उंदीर असो, मासा असो, साप असो, यांच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्गन आहेत, अवयव आहेत शरीरामध्ये. त्यांच्याद्वारे ते काय करतात? श्वास आत घेतात, श्वास बाहेर सोडतात. या दोन्ही क्रियेला श्वसन, रेस्पिरेशन असे म्हणतात. ऑन द अदर हँड, प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन दिअर स्टेम अँड लीव्स. मग प्लांट्सला काही नाक आहे का? किंवा माशांसारखे त्यांना कल्ले आहेत का? नाही. मग त्यांच्या पानांवर किंवा त्यांच्या झाडांच्या भागांवर सूक्ष्म अशी छिद्रे असतात, त्यांना म्हणतात मायक्रोस्कोपिक पोर्स. आणि त्यांना स्पेसिफिक असा शब्द आहे स्टोमॅटा. काय? स्टोमॅटा, जो की आपल्याला पुढच्या इयत्तेमध्ये शिकायचा आहे. तर या ठिकाणी कशा प्रकारे रेस्पिरेशन ह्युमन्स मधलं आणि फिश मध्ये घडण्यासाठी असणारे अवयव आपल्याला इथं दाखवलेले आहेत. ह्युमन्स मध्ये लंग्स असतात, तर फिशेस मध्ये काय असतात? गिल्स असतात. काय असतात? गिल्स. तर मग यावरून आपण म्हणू शकतो का रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. श्वसन हे सजीवांचं एक लक्षण आहे. तर हे बरोबर आहे. रेस्पिरेशन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. मग आतापर्यंत आपण फर्स्ट पार्ट मध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली, आता ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेली आहे. तर आता आपण तिसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स कडे जाणार आहोत, जिचं नाव आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय? तर त्याला म्हणतात उत्सर्जन. काय म्हणतात त्याला? उत्सर्जन. मग काय असतं हे उत्सर्जन? तर पाहूया. कॅन यू रिकॉल इज ऑल फूड वी ईट युज्ड बाय द बॉडी. मग जे काय आपण रोज खातो ते सर्वची सर्व शरीरामध्ये वापरलं जातं का? तर त्याचा आन्सर आहे नो. ऑल द फूड वी ईटन इज नॉट युज्ड बाय द बॉडी. मग काय होतं त्याचं? सेकंड क्वेश्चन दिला आपल्याला कॅन यू रिकॉल मध्ये. व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इनटू? अँड द अनयुज्ड पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इनटू एक्सक्रेटा. कशामध्ये रूपांतर होतं त्याचं? एक्सक्रेटा. एक्सक्रेटा म्हणजे उत्सर्ग. मग काय असतो हा एक्सक्रेटा? तर नॉन
डायजेस्टिव्ह जे काही सबस्टन्स असतात किंवा न पचलेले बॉडीमध्ये तयार झालेले अन्न पदार्थापासून इतर काही टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना म्हणतात एक्सक्रेटा, उत्सर्ग. आलं लक्षात? तर ज्या प्रोसेसद्वारे हे टाकून दिलं जातं शरीरामधून त्या प्रोसेसला म्हणतात एक्सक्रीशन. काय म्हणतात त्याला? एक्सक्रीशन, उत्सर्जन असे त्याला म्हणतात. These substances are formed during the many processes that take place in the body of animal. These are called excreta, and the process of eliminating them from the body is called excretion. मग शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांना काय म्हटलं जातं? एक्सक्रेटा असे म्हटलं जातं. आणि हे एक्सक्रेटा शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी जी प्रोसेस वापरली जाते त्या प्रोसेसला म्हणतात एक्सक्रीशन. काय म्हणतात त्याला? एक्सक्रीशन, उत्सर्जन असे त्याला म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला दोन डेफिनेशन आहे. एक आहे एक्सक्रेटा तर दुसरी आहे एक्सक्रीशन. तर डेफिनेशन कशी होईल? तर वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म्ड ड्युरिंग मेनी प्रोसेसेस दॅट टेक्स प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल, दीज आर कॉल्ड एक्सक्रेटा. ही झाली एक्सक्रेटाची डेफिनेशन. आणि द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम, देम म्हणजे काय? एक्सक्रेटा. देमच्या ऐवजी शब्द काय टाकणार तुम्ही? एक्सक्रेटा टाकणार. देमच्या ऐवजी एक्सक्रेटा. द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग एक्सक्रेटा फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. ही झाली त्याची एक्सक्रीशनची डेफिनेशन. ॲनिमल हॅव अ स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रीशन. तर प्राण्यांमध्ये विशिष्ट अवयव असतात ज्यांच्याद्वारे ते एक्सक्रीशन, उत्सर्जन काय करत असतात. परंतु ॲनिमल्समध्ये तर आहे, मात्र प्लांट्समध्ये तसं आहे का? तर नाही. प्लांट्स डू नॉट हॅव एनी ऑर्गन फॉर एक्सक्रीशन. मग प्लांट्समध्ये एक्सक्रीशनसाठी अवयव नसतात. मग ह्युमन्सद्वारे काय केलं जातं? तर ह्युमन्सद्वारे डायजेस्टिव्ह सिस्टीममधून इन द फॉर्म ऑफ फिसेस म्हणजे विष्ठेच्या स्वरूपामध्ये एक्सक्रीशन केलं जातं. पुन्हा आपल्या शरीरामधून युरिनेशन म्हणजे लघवी केली जाते, त्यामधून एक्सक्रीशन टाकलं जातं. पुन्हा आपल्याला घाम येतो म्हणजे स्वेटच्या स्वरूपामध्ये टाकतो. किंवा सर्दी वगैरे होते, सर्दी झाल्यानंतर जो काही शेंबूड वगैरे म्हणतो आपण त्याला म्युकस म्हणतात. काय म्हणतात त्याला? म्युकस. हा म्युकस बाहेर टाकला जातो. दीज ऑल आर द एक्सक्रेटरी प्रोडक्ट. आलं लक्षात? हे ॲनिमल्समध्ये आहे, मात्र प्लांट्समध्ये तसं नाही. मग प्लांट्स टू एक्सक्रीट, मात्र प्लांट्सला ऑर्गन नसले तरी सुद्धा ते एक्सक्रीशन करतात. कसं? फॉर एक्झाम्पल सम प्लांट शेड लीव्स इन अ स्पेसिफिक सीझन. विशिष्ट कालावधीमध्ये काही प्लांट्स काय करतात? त्यांचे लीव्स शेड म्हणजे काय? ते जळून जातात, पिवळे पडतात आणि निघून पडतात, उडून जातात. बरोबर आहे? वेस्ट सबस्टन्सेस स्टोर्ड इन द लीव्स ऑफ प्लांट आर शेड अलॉंग विथ द लीव्स. मग जे काही त्यांच्या पानांमध्ये तयार झालेलं जे काही टाकाऊ पदार्थ असतात ते काय होतात? ते लीव्स निघून गेले, त्यांच्यामध्ये तयार झालेले वेस्ट सबस्टन्सेस एक्सक्रेटा काय झाला? निघून गेला. तर पुढचे आहे आणखीन एक ट्राय दिस दिलेली आहे. ट्राय दिस काय दिसतं या ठिकाणी? एक मुलगी आहे. मुलगी काय करते? प्लास्टिकची पिशवी झाडांच्या पानाला बांधतीये. का बांधतीये? पहा. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग. एक पारदर्शक प्लास्टिकची पिशवी घ्या. टाय इट ओव्हर अ लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे काय करा? ती एका कोणत्या तरी पानाला बांधा, झाडाच्या रोपाच्या. ऑब्झर्व इट आफ्टर 6-7 hours. 6-7 तासानंतर त्याचं निरीक्षण करा. काय दिसतं? व्हॉट डू यू सी? यू विल सी द ड्रॉप ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. तुम्हाला काय दिसून येतं? तर त्या पिशवीच्या आतमध्ये 6-7 तासानंतर काय दिसेल? पाण्याचे छोटे छोटे थेंब आतमध्ये पिशवीला चिटकलेले तुम्हाला दिसून येतील. मग कुठून आले हे? यस, इट विल एक्सक्रीटेड बाय प्लांट इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. म्हणजे वनस्पती वाफेच्या स्वरूपामध्ये एक्सक्रीशन करत असतात. इट मीन्स दॅट प्लांट एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. वाफेच्या स्वरूपात प्लांट्स काय करतात? एक्सक्रीट करत असतात. मीन्स एक्सक्रीशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. उत्सर्जन हे सजीवांचं एक लक्षण आहे. नॉन लिव्हिंग थिंग एक्सक्रीशन करत नाही. आलं लक्षात? तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे एक्सक्रीशन बद्दल. आणखी थोडीशी माहिती पाहूया. यूज युअर ब्रेन पॉवर. विच स्टिकी सबस्टन्सेस सीन ऑन द स्टेम ऑफ बबूल, अकासिया और ड्रमस्टिक ट्रीज. जर तुम्ही बाभळीचं झाड पाहिलं, ड्रमस्टिक म्हणजे शेवगा,
यांचं झाड जर पाहिलं तर त्या झाडांवर असं काही डिंक दिसून येतो का? यस, दॅट इज द गम. बरोबर आहे. या ठिकाणी त्यांच्यावर काय असतो? तो गम असतो. आणि हा गम सुद्धा एक्सक्रेटरी प्रोडक्ट असतो. त्यांच्यासाठी एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहे, परंतु ह्युमन त्यांचा बऱ्याचदा काय करत असतात? वापर करत असतात. आलं लक्षात? तर या ठिकाणी आपण एक्सक्रिशन अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग पाहिलं. आता नेक्स्ट पॉइंट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस. हॅव यू एक्सपिरियन्स्ड दिस? तुम्ही खालील गोष्टींचा कधी अनुभव घेतलेला आहे का? व्हॉट हॅपन्ड इमिडिएटली आफ्टर द फॉलोविंग ॲक्शन. खालील कृती घटना ज्यावेळेस तुमच्यासोबत घडतात त्यावेळेस तुम्ही कोणती कृती करता? जसं की लाईट फ्लॅशड सडनली इनटू युअर आईज. तुम्ही अचानकपणे कुठे चाललात आणि अचानकपणे अंधारामध्ये तुमच्या डोळ्यावर लाईट पडला तर काय होतं? तर त्यावेळेस तुमचे डोळे काय होतात? बंद होतात. युअर आयज विल बी क्लोज्ड. सेकंड, सडनली यू फील अ पिन प्रिक. अचानक एखादी पिन टाचणी तुम्हाला टोचली तर काय करतात? तुम्ही त्या पिनाला हात तसाच ठेवतात का? नाही, केलं की तुम्ही झटकन हात काय करता? दूर करता. बरोबर आहे. आणि बरेचदा अरे असे शब्द उच्चारतो. थर्ड वन, द लिव्स ऑफ मिमोसा प्लांट वी आर टचड. मिमोसा मीन्स लाजाळू. या ठिकाणी हे लाजाळूचं झाडाचं चित्र दाखवलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, लाजाळूच्या झाडाला जर तुम्ही स्पर्श केला पानांना तर ती पानं काय होतात? मिटतात. काय होतात? मिटतात. म्हणजे प्लांट्स सुद्धा काय करतायत? मुवमेंट करतायत. पुन्हा चौथं, ॲट सनसेट लॅम्प ऑन द स्ट्रीट ऑर कोर्टयार्ड आर लिट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प. संध्याकाळच्या वेळेला तुमच्या घरासमोरची लाईट किंवा तुमच्या घरातील लाईट ज्यावेळेस चालू करतो बाहेरच्या बाजूच्या अंगणामधली, त्यावेळेस काय होतं? तर त्या बल्बाभोवती काय होतात? कीटक असे घोंगावताना दिसतात. दिसतात का? यस. म्हणजे लाईट चालू झाले म्हणून ते इन्सेक्ट त्याच्याजवळ आले. मिमोसाला बोट लावलं, मिमोसाच्या लिव्ज क्लोज झाले. पिन टोचली, आपण हात काय केला? दूर केला. पुन्हा लाईट फ्लॅश झाली की आपण डोळे काय केले? बंद केले. मग यावरून काय लक्षात येतं? काही कृती आपल्यासोबत किंवा सजीवांसोबत घडतात त्यावेळेस त्यांना आपण काय करतो? प्रतिसाद देतो. काय करतो? प्रतिसाद देतो. म्हणजेच काय? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड द मुवमेंट. मग काय आहे? लिव्हिंग थिंग ॲक्ट इन व्हेरियस वे वेन द रिस्पॉन्डिंग टू अ स्टिम्युलस. सजीव विविध प्रकारे मिळणाऱ्या स्टिम्युलसला काय करतात? रिस्पॉन्ड करतात. म्हणजे मिळालेल्या चेतनेला ते काय करतात? प्रतिसाद देतात. इफ यू सडनली एंटर काऊ शेड, द काऊ अँड बफेलो स्टँड अप बिंग टू मूव्ह. वन ऑर टू मे इवन स्टार्ट मूव्हिंग. मग बऱ्याचदा जर तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये गेलात आणि त्या गोठ्यामध्ये काय झालं? त्यांचा जो काय जनावरं जे आहेत, गाई म्हशी वगैरे, यांचा जर मालक आला तर त्या म्हशी गाई काय होतात? उभा राहतात. आणि काही मूनिंग म्हणजे काय? हंबरतात सुद्धा. दीज ऑल मुवमेंट. त्यांनी काय केलं? उठले, उभा राहिले, हंबरले, म्हणजे त्यांच्यामध्ये मुवमेंट दिसून आली. मग तसं एखादा दगड दिसतो किंवा एखादा दरवाजा दिसतो का? किंवा एखादं त्या ठिकाणी गवताचं पेन वाळलेलं गवत असेल ते दिसतं का त्याची हालचाल करताना? तर तुम्हाला ते दिसणार नाही. अ क्रीपर प्लांटेड इन द कोर्टयार्ड लेंड टुवर्ड द सपोर्ट. जर एखादी तुम्ही वेल लावली असेल आणि ती वेल काय होते? एखाद्या वस्तूला अशी गुंडाळून घेते. काय करते? गुंडाळून घेते. म्हणजे ते सपोर्ट जिकडं असेल त्या दिशेने ती काय होत जाते? वाढत जाते. अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड सनलाईट. म्हणजे जर एखादं आपण झाड घेतलं आणि काय केलं? कुंडीमध्ये लावलं तर ते काय होतं? सनलाईटच्या डायरेक्शनला काय होतं? वाढायला लागतं. जसं की इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. लक्षात. इट मीन्स दॅट प्लांट टू शो मुवमेंट. मग यावरून काय लक्षात आलं? वनस्पतींमध्ये सुद्धा हालचाल दिसून येते. आलं लक्षात. लिव्हिंग थिंग मूव्ह दिअर ओन अकॉर्ड. म्हणजे सजीव स्वयंप्रेरणेने ओन अकॉर्ड काय करतात? मुवमेंट करत असतात. मिळालेल्या स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करत असतात. द मुवमेंट or the changes taking place in living thing at such a time is their response to a stimulus. म्हणजे सभोवताली असणाऱ्या स्टिम्युलसला लिव्हिंग थिंग काय करतात? रिस्पॉन्ड देतात.
An event that occur in our surrounding is a stimulus. मग आपल्या सभोवताली जी कोणती घटना घडते, इव्हेंट घडतो, त्या इव्हेंटला, घटनेला आपण काय करत असतो? रिस्पॉन्ड करत असतो. आलं लक्षात? जसं की तुम्हाला कुणी आवाज दिला, तुमच्या कानापर्यंत स्टिम्युलस पोहोचले तर तुम्ही त्याला रिस्पॉन्स देतात आवाज देऊन. आलं लक्षात? अँड द ability of living thing respond to stimulus is called their responsiveness to stimuli. म्हणजे मिळालेल्या स्टिम्युलसला, चेतनेला सजीवांद्वारे जो प्रतिसाद दिला जातो, रिस्पॉन्ड दिला जातो, त्याला रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय असे म्हणतात. चेतना क्षमता असे म्हणतात. तर दगडाला, धोंड्याला, मातीला, टेबलला, खुर्चीला तुम्ही आवाज देऊन पहा, ते रिस्पॉन्ड देईल का? नाही. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग रिस्पॉन्ड करत नाही दिलेल्या स्टिम्युलसला. एखादा टाचणी घ्या, दरवाजाला टोचून पहा, दरवाजा रिस्पॉन्ड करतो का? नाही. परंतु एखाद्या प्राण्याला किंवा स्वतःला टोचवली तर रिस्पॉन्ड आपण करतो. मीन्स रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणजे सजीवांमध्ये असणारी चेतना क्षमता हे सजीवांचं एक लक्षण आहे. अशा प्रकारे आपण आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग पाहिलेली आहे. तर आता पाहूया नेक्स्ट वन, रिप्रोडक्शन, ज्यालाच म्हणतात प्रजनन किंवा पुनरुत्पादन. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस पिक्चर? इथे 4 पिक्चर्स दाखवलेले आहेत आणि या 4 पिक्चर्समधून आपल्याला काय समजून येतंय? तर पहिलं पाहूया, अ बर्ड अँड इट्स एग. एक पक्षी आणि त्याची ही अंडी इथं आपल्याला दाखवलेली आहे. बरोबर आहे? मीन्स फ्रॉम दॅट एग्स द यंग वन्स ऑफ द बर्ड कम आउट. त्या अंड्यामधनं त्या पक्ष्याची काय होतील? पिले बाहेर पडतील. नंतर आहे ब्रायोफायलम, ज्याला आपण पानफुटी म्हणू. हे काय आहे? एक प्रकारची वनस्पती. हिचं पान ज्यावेळेस जमिनीवर पडतं, जमिनीवर पडल्यानंतर त्या पानामधून काय होतात? नवीन रोप निर्माण होतात. म्हणजे या ठिकाणी एक लिव्हिंग थिंग दुसऱ्या लिव्हिंग थिंगला काय करतोय? प्रोड्यूस करतोय. काय करतोय? प्रोड्यूस करतोय. हियर इज अ मियर अँड हर फाउल. या ठिकाणी एक घोडी आहे आणि तिचं शिंगरू इथं आपल्याला दाखवलेलं आहे. मियर म्हणजे घोडी, तर मेयर म्हणजे घोडी आणि फाऊल म्हणजे शिंगरू म्हणजे पिलू त्यांचं. आणि तिसऱ्यामध्ये पाहिल्याच्या नंतर चौथ्यामध्ये काय दिसतं? रोज कटिंग. रोज म्हणजे गुलाब. जर आपण एखादी गुलाबाची काडी काय केली? जमिनीमध्ये लावली तर त्यापासून नवीन गुलाब काय होतो? रोप निर्माण होतं. म्हणजे या 4ही फिगरमध्ये काय दिसून येतं? देअर इज वन लिव्हिंग थिंग प्रोड्युसेस अनदर लिव्हिंग थिंग. म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवाला काय करतोय? निर्माण करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. लिव्हिंग थिंग प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग लाईक देमसेल्फ. सजीव त्यांच्यासारख्या असणाऱ्या दुसऱ्या सजीवांना काय करतात? निर्माण करतात. त्यांना काय म्हणतात? रिप्रोडक्शन असे त्या क्रियेला म्हणतात. काय म्हणतात? रिप्रोडक्शन असे त्या क्रियेला म्हटलं जातं. लिव्हिंग थिंग लाईक देमसेल्फ. सम ॲनिमल गिव्ह बर्थ टू दिअर यंग वन. काही सजीव त्यांच्या पिलांना जन्म देतात. सम ले एग्स. काही अंडी घालतात. दिअर यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग. अंडी घालणारे जे काही सजीव असतात, काही दिवसानंतर त्या अंड्यामधनं काय होतात? त्यांची पिले बाहेर पडतात. न्यू प्लांट आर प्रोड्युस्ड फ्रॉम द सीड, स्टेम ऑर लीव्ज ऑफ प्लांट. मग काही प्लांट्स सीड्सद्वारे, बियांद्वारे निर्माण होतात. स्टेम म्हणजे त्यांची फांदी आपण तोडून लावली जमिनीमध्ये तरी निर्माण होतात. लीव्ज पानांपासूनही निर्माण होत असतात. द प्रोसेस बाय विच लिव्हिंग थिंग जनरेट अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इट्स सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. मग सजीव त्यांच्यासारखा दिसणारा सजीव निर्माण करतात, त्या क्रियेला रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशन असे म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. प्रजनन, पुनरुत्पादन हे सजीवांचं एक लक्षण आहे. आणि या ठिकाणी आपण इथेच थांबणार आहोत. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत काय करा? पोहोचवा. त्यांनाही या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अभ्यास करण्याचा काय होईल? चांगल्या प्रकारे चान्स मिळेल किंवा मदत होईल. आणि तुम्ही हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर केला तर मलाही चांगलं वाटेल. आणि तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि यासोबत जर तुम्हाला व्हिडिओमध्ये मुद्द्यांबद्दल अडचणी असतील, त्या अडचणींबद्दलही मला तुम्ही विचारा. त्या अडचणी मी तुमचा सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर
थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.